देशाने वर्षानुवर्ष छळ सहन केला, लाठ्या, गोळ्या, कैद, पण उठून उभा राहिला. आणि 2 वर्षात तिने सहन केलं ते इतकं खोल की तिला स्वतःचं आयुष्य सोडून जावं लागलं. ती लढाई, पण तिची लढाई कुणालाच दिसली नाही. ना घोषणाबाजी, ना सभा, ना हातात झेंडा. फक्त रोजचा मानसिक छळ, खोट्या अपेक्षा आणि तिरस्काराचे शब्द तिच्या मनावर वार करत राहिले. आणि शेवटी एक दिवस तिने घेतला श्वास. तो श्वास सुटकेचा नव्हता, तो अखेरचा होता, शेवटचा. देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण वैष्णवी ती बंदिस्त होऊन मोकळी झाली. हीच तिची सुटका होती. ती साजरी नाही तर शोकांतिका होती. देशाच्या स्वातंत्र्यावर फुलं उधळली गेली आणि वैष्णवींच्या आठवणीवर अश्रू. स्वातंत्र्य दिन अजूनही आठवतो. 15 ऑगस्ट, ध्वजवंदन, भारत मातेची जयघोष सजीव. लाल किल्ला, लोकांचे गर्दीचे झेंडे त्या दिवशी झेप घेत होता स्वप्नांच्या गगनात. पण आता हे फक्त एक सण उरलंय. स्मरण, सेल्फी, स्टेटस आणि फक्त उत्सव. ज्यांनी झेललं त्यांनी जीव दिला. ज्यांचं स्वप्न होतं त्यांना कधीच भेटली नाही विश्रांतीची छाया. स्वातंत्र्य मिळालं देशाला, पण लोकांच्या मनातील गुलामी संपली का खरंच? कधी रणांगणावरून, कधी जातीवरून, कधी एका नरकावरून लोक झेलतात नव्याच कैदा. तशीच होती वैष्णवी. तिला कोणीच तुरुंगात नाही टाकलं, पण तिच्या भोवती नजरा होत्या, न्याय करणाऱ्या पण जज करणाऱ्या. तिने आवाज केला पण कुणी ऐकलं नाही. तिने लढण्याचा प्रयत्न केला पण कुणी बघितलं नाही. 2 वर्ष, फक्त 2 वर्षातच आयुष्य गाळात गेलं, इतकं अंधारात की उजेडाचा कोणी विश्वासच ठेवला नाही. स्वतंत्रतेच्या लढाईत देशाने जिंकलेले स्वप्न होतं, पण तिची लढाई एकटी, शांत, असहाय्य, कोणत्याच पोथीत लिहिलेली नव्हती. ती सुटली पण जगातून. तिची सुटका देशाच्या स्वातंत्र्याहून वेगळी होती. कुठलं संविधान तिला वाचवू शकलं नाही, कुठलाच कायदा तिला किंवा तिच्यासाठी उभा राहिला नाही. स्वतंत्र दिन फडकतो, तिरंगा उडतो, पण ती एका कोपऱ्यात फोटोच्या फ्रेममध्ये अडकली. कोणी विचारत नाही काय झालं होतं तिला, कारण सत्य लोकांना अस्वस्थ करतं. ती हरवली आणि समाज मोकळा झाला, पण ती हरवणं ही समाजाची हार होती. स्वातंत्र्य खरंच आहे का, की तो एक दिवसापुरता आठवणीतला उत्सव आहे? तिला न्याय नाही मिळाला, तिच्या अश्रूंना कोणी मान नाही दिला. तिचं गाणं अजूनही अर्धवट आहे. आज तिची गोष्ट सांगते, कारण तिची गोष्ट फक्त तिची नाही. ही गोष्ट प्रत्येक त्या आवाजाची आहे जो ऐकवायचा राहिला. स्वातंत्र्य साजरं करा हो, पण स्वतःच्या घरातील कैद्यांना आधी मुक्त करा. तिच्यासाठी कुठलाच लाल किल्ला नव्हता, तिच्यासाठी कुठला झेंडा उडला नाही. तिचं स्वातंत्र्य आलं, पण तिला अस्तित्व गमावूनच मिळालं. लोक देशासाठी रडतात, पण कोण तिच्यासाठी एक अश्रूही ढाळत असतं. ती हसली होती अगदी खऱ्या अर्थाने, पण समाजाला तिच्या हसण्याचा प्रश्न विचारले. तिचं मौन ओरडतंय, पण कुणी ऐकलं नाही. ती गेली आणि फक्त तीच नाही गेली, तिच्यासोबत गेली एक संधी, समाजाला सुधारण्याची संधी, आपल्याला थांबवून ऐकायची संधी. आज देश स्वातंत्र्य आहे, पण वैष्णवी सारख्या आत्म्यांसाठी स्वातंत्र्य अजूनही दूर आहे.